लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपण पाहतोय प्रेक्षकांनो की आता इथे ना रम्या आणि वसूची चांगलीच पपईवरून सामडी काव्या आणि त्याचबरोबर इकडे जी काही नंदिनी आहे ना त्या दोघींनी सोक्षमोक्ष लावलेला असतो ते सुद्धा पुराव्यासकटच. एवढ्या चतुर आहेत ना दोघी बहिणी, पण काय सांगायचं आता, सुतावरून स्वर्ग गाठलाय आणि एक एक पुरावा समोर आणला, एक एक गोष्टीचा उलगडा केलाय आणि हे सगळं रम्या आणि विजय त्याचबरोबर वसू ह्या तिघांनी मिळून केले हे सुद्धा समोर आणलेलं आहे. पाहूयात आजच्या भागामध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूपच भन्नाट आणि इंटरेस्टिंग असं असणार आहे. तर आपण मालिकेमध्ये सुरुवातीला पाहतोय विजयने रम्यासाठी ज्यूसचे आणि त्याचबरोबर नाश्त्याची डिश घेऊन आलेला असतो. मस्त गरमागरम पोहे, स्वतःसाठी ऑमलेट, त्याचबरोबर 2 सरबताचे ग्लास त्याने आणलेले असतात. आणि तेव्हा रम्या म्हणत असते, खरंच ना ह्या देशमुखांच्या घरामध्ये ना माझे कधी लाडच होत नाहीत बरं का. लाड होतात ते फक्त आणि फक्त इथे त्या काव्याचे आणि त्याचबरोबर त्या नंदिनीचे, कारण त्या प्रेग्नेंट आहेत ना म्हणून. मग आता इथे हा म्हणत असतो, अगं कशाला एवढा विचार करतेस, मी आहे ना, मी असताना तुला एवढा विचार करायची काही एक गरज नाही. आणि तुला सांगू का, आता तू मिसेस मतकरी आहेस ना, मग आता हा विजय फक्त आणि फक्त त्याच्या बायकोचे लाड करत राहणार आहे, त्यामुळे तुला काळजी करण्याची वगैरे अजिबात गरज नाही, असं आता इथे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता जे त्याने सरबत बनवून आणलेलं असतं ते सरबत इथे रम्या पिते आणि रम्या म्हणत असते, ई पपईचा ज्यूस पण्यामध्ये. तेव्हा तो म्हणत असतो, बरोबर ना, तू पन्ह म्हणून प्यायलीस ना, मग तुला पपईचा ज्यूस आहे असं वाटलं ना, म्हणजे बघ ना, हा पपईचा ज्यूस आहे पण पन्ह म्हणून प्यायलीस तेव्हा तुला कसं वाटतंय. असं बोलल्याबरोबर आता लगेचच इकडे ती म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं तुला नेमकं काय म्हणायचं आहे. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, म्हणजे तुला नाही समजलं पण मला समजलं आहे ना. हे बघ, तुला काव्या आणि त्याचबरोबर इथे नंदिनी ह्या दोघींचं पण बाळ नको आहे ना, स्पेशली मला ना त्या काव्याचं बाळ नको आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा. मग आता तो म्हणत असतो, ठीक आहे, तुला तुझ्या मनासारखंच हवं आहे ना, तर मग नक्कीच सगळं काही तुझ्या मनासारखं होणार आहे, अजिबात तू काळजी करू नकोस, असं तो म्हणत असतो. एन्जॉय काय नक्की असं होऊ शकतं, असं रम्या विचारते आणि तेव्हा विजय हो म्हणत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो काव्या आणि नंदिनी रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये जात आहेत. खरं तर प्रेक्षकांना कळत नाही बरं का रुटीन चेकअप नेमकं आहे तरी कसं हे. म्हणजे बघा ना, आत्ताच प्रेग्नन्सीची न्यूज आली आणि किती वेळा हॉस्पिटल दाखवत आहेत. असो, आता नंदिनीला चेकअपसाठी आतमध्ये नेलेलं असतं, काव्या बाहेरच असते त्या पॅसेजमध्ये. आणि तिथे असल्यानंतर एक पेशंट येतं, ज्या लेडीजला इथे 5वा महिना नुकताच सुरू झालेला होता आणि तिच्या पोटामध्ये दुखत असताना इकडे तिचा नवरा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता. आता जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो, ज्या रस्त्याने तो आला होता तो रस्ता फार खराब होता बरं का. आणि तो रस्ता खराब असल्यामुळे आपण पाहतो आता इकडे त्या मुलीला त्रास झाला आणि त्याचबरोबर तो इकडे रिक्वेस्ट करत होता, काही जरी झालं तरी माझ्या बायकोला वाचवा. आणि तो फोनवर बोलत होता, आई म्हणजे सासूबाईंशी सांगत होता, मी ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो पण रस्ता खूप खराब होता त्यामुळे उशीर झाला. ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलत असतो आणि सांगत असतो. तेवढ्यात हे सगळं काव्याने ऐकलेलं असतं. आता बाळ गेले म्हणजे 5वा महिना नुकताच सुरू झाला होता आणि ही परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. हे सगळं काही पाहता क्षणी आता इथे काव्या रडायला लागते, चक्कर यायला लागते. तेव्हा नंदिनी येऊन तिला सावरते. आता इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मानिनी हॉलमध्ये असते. तेवढ्यात विजय आहे ना, तो त्याच्या जॅकेटमध्ये पपई लपून घेऊन जाताना थोडासा ओझरता मानिनीला दिसतो. आता ह्याचं हे असं काय चाललंय ना, ह्या सगळ्या गोष्टींचा ती विचार करते आणि तेव्हा ती लगेचच विजयला आवाज देते. विजयराव म्हणत असते. तेव्हा विजय आहे त्याच पोझिशनमध्ये पाठमोरा उभा राहतो. पण आता मानिनीला थोडंसं हे संशयास्पद वाटतं आणि संशयास्पद वाटल्यानंतर पुन्हा एकदा ती त्याला आवाज देत असते. आणि आवाज दिल्यानंतर इकडे तेवढ्यात पाठीमागून आशा आलेली असते आणि आशा म्हणत असते, ताई ताई म्हटल्याबरोबर मानिनी बॅकसाईडला वळून पाहते. तोपर्यंत तिथून विजय निघून जातो. आता विजय तिथून निघून तर जातो प्रेक्षकांनो, पण इकडे मानिनीला थोडंसं ते सगळं काही संशयास्पद वाटलेलं असतं. आता मानिनी पुन्हा वळून पाहते आणि वळून पाहिल्यानंतर पाहते तर काय, विजय इथून गायब झालाय. मग आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो हॉस्पिटलमध्ये नंदिनी काव्याला म्हणत असते, काव्या काय झाले, हे बघ शांत हो ना बाळा, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस, प्लीज शांत हो ना. आता हे सगळं काही होत असताना इथे काव्या म्हणत असते, कशी शांत होणार आहे ताई, तू बघितलंस ना आत्ता काय झालेलं आहे, कशा पद्धतीने त्या बाईनं तिचं बाळ गमवलंय ग. म्हणजे बघ ना,
आत्ता नुकतीच इथे हे झालं होतं, म्हणजे नुकताच 5वा महिना सुरू झाला होता आणि नुकताच 5वा महिना सुरू झाल्यानंतर इथे तो माणूस म्हणत होता की त्यांनी त्यांच्या बाळाबद्दल किती आणि काय काय स्वप्न रंगवली होती. अगं 5वा महिना सुरू झाला, त्यांनी त्यांच्या बाळाचं नावसुद्धा ठेवलेलं आहे. मग मला सांग, त्यांनी त्यांच्या बाळाचं नाव जर ठेवलेलं असेल तर अशा पद्धतीने त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे. त्यावर आता नंदिनी म्हणत असते, काव्या प्लीज तू शांत होणार आहेस का? हे बघ, कळतंय आपल्याला सर्व काही, पण नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, काहीतरी गोष्टी घडल्या असतील ना, त्यामुळे हे सर्व काही झालेलं असेल. तू काळजी करू नकोस बरं. त्याच वेळेला आता काव्या म्हणत असते, पण तुला सांगू का, मला हे सगळं नाही सहन झाले. तू बघितलंस ना कशा पद्धतीने हे सगळं काही झालंय, आणि त्याचबरोबर आपण बाळाबरोबर किती स्वप्न रंगवतो आणि बाळाबरोबर रंगवलेले स्वप्न असे एका क्षणात धुळीस मिळतात. मग त्यावर आता नंदिनी म्हणत असते, हो काव्या, माहिती मला सगळं, आणि तुला माहिती ना त्या तिकडचा तो जो काही रस्ता आहे ना, तो रस्ता किती खराब आहे म्हणून. आणि तेव्हा आता काव्या म्हणत असते, हो पण अगं ताई, एखाद्याबरोबर हे असं होणं अजिबातच चांगलं नाही आहे गं. हे किती सगळं वाईट आहे. तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की जी नंदिनी आहे ती नंदिनी काव्याला समजावते आणि म्हणत असते, काव्या तू शांत होणार आहेस का? हे बघ, काही होणार नाही आहे. आणि त्याचबरोबर इकडे तो वरचा बसलेला आहे ना, तो जेवढं दुःख देतो तेवढं सावरण्याची ताकदसुद्धा देतो. तू नको काळजी करूस बरं. असं म्हणून नंदिनी आणि त्याचसोबत काव्या त्या माणसाबरोबर ज्या गोष्टी झाल्यात ना, त्या माणसाशी बोलायला त्याच्याजवळ जातात आणि त्याच्याजवळ गेल्यानंतर आता त्या दोघीजणी बोलत असतात. इकडे आता काव्याला आणखी जास्त त्रास होत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे बघ, तू नको काळजी करूस, सर्व काही व्यवस्थित होईल. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काव्या, आता तुला चेकअपसाठी जायचं आहे ना, तू आतमध्ये चेकअपसाठी जा बरं. तेव्हा नंदिनीला त्या सगळ्या गोष्टी आठवतात. लास्ट टाईम डॉक्टरांनी कसं सांगितलं होतं की इथे आता जी काही काव्या आहे तिच्या प्रेग्नन्सीमध्ये खूपच जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत. मग हे सगळं काही सांगितल्यानंतर आता इथे जे काही नंदिनी आहे ती मनामध्ये म्हणत असते, नाही काव्या, नाही, तुला मी काहीच होऊ देणार नाही. तुला काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ही नंदिनी ताई आहे ना, खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभं राहायला. तू नको काळजी करूस, मी तुला काहीही होऊ देणार नाही, असं ती बोलत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, फॉर्म भरायची वेळ सुरू असते आणि फॉर्म भरायची वेळ सुरू असताना आता इथे जे काही ते व्यक्ती आहेत त्यांचे हात थरथरत असतात. तेव्हा काव्या म्हणत असते, प्लीज मी तुम्हाला मदत करू का? तेव्हा ते म्हणत असतात, हो चालेल ना. मग आता पेशंटचं नाव लिहायचं असतं, बेसिक माहिती लिहायची असते आणि ते सगळं काही सांगत असतात. आता तो माणूस तर हे सगळं काही सांगत असताना तो म्हणत असतो, अहो आम्ही बाळाचे खूप स्वप्न बघितले होते, नुकतेच 5 महिने पूर्ण झाले होते हो. अहो आम्ही तर आमच्या बाळाचं नावसुद्धा ठरवलं होतं, पण आत्ता बघा ना आमच्यासोबत कसं झालं आहे. आता हे सगळं काही होत असताना इथे काव्या आणि नंदिनीला त्यांचा भूतकाळ आठवत असतो की कशा पद्धतीने जीवाने नंदिनीसोबत तर पार्थने काव्यासोबत स्वप्न रंगवली आहेत. दोघांनाही मुली हव्या आहेत. पार्थ म्हणत असतो, मला सुद्धा एक क्यूट काव्याच हवी. तेव्हा काव्या म्हणत असते, नाही मला मुलगा हवा आहे. त्यावर तो म्हणत असतो, आता जर मुलगा आला ना तर मी त्याला बदलेल बाबा, पण मुलगी आली ना तर तुम्हा दोघींचा मार मलाच खावा लागेल काय, असं तो बोलत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा मला मुलगाच हवा आहे. तर इकडे छोटी नंदू येणार आहे, असं जीवा सांगत असतो. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, मग माझे लाड कमी होणार ना? त्यावर जीवा म्हणत असतो, अजिबातच नाही, नंदूचे लाड कधीच कमी होणार नाही आहेत. असं म्हणून त्यांनी त्यांचे ते बाळाचे स्वप्न रंगवलेले होते आणि ते सगळे स्वप्न रंगवल्यानंतर आता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना त्या सर्व काही गोष्टी इथे आता आठवू लागलेल्या असतात. त्या सर्व गोष्टी आठवत असताना आपण पाहतो आता इकडे नंदिनी म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू. हे बघा, जे वरचा ठरवतो ना तेच सगळं काही होतं. तुम्ही एवढा विचार नका करू आणि प्लीज सावरा ना स्वतःला. त्याचबरोबर आता इथे तो माणूस म्हणत असतो, कसं सावरणार आहे सांगा ना? एक वेळा मी सावरेल हो, पण माझी बायको कशी सावरेल ह्या सर्व गोष्टीतून? देव तिला ताकद देवो, हीच प्रार्थना आता मला देवाकडे करायची आहे. ते आमच्यासाठी फक्त बाळ नव्हतं हो, ते आमचं प्रेम होतं, ते आमचं सगळं काही होतं. त्या सर्व काही गोष्टी इथे आमच्यामध्ये होत्या, पण बघा ना हे सगळं कसं झालं आहे, काय झालेलं आहे. मी आता काय उत्तर देऊ माझ्या बायकोला? मी तिला वेळेत हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन आलो, पण तरीसुद्धा रस्ता खराब होता. रस्ता खराब असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मला काय करावं ना ते कळत नाही, असं आता इथे तो बोलत असतो. आणि त्यानंतर काव्या आणि नंदिनी समोर हात जोडून त्यांना धन्यवाद सुद्धा म्हणत असतो. कारण इथे काव्याने आता
त्या माणसाचा फॉर्म भरून दिलेला असतो आणि त्यामुळे त्याला थोडंसं बरं वाटलेलं असतं. असो, आता इकडे काव्या म्हणत असते, हे बघा तुम्ही उगाचच आमच्यासमोर हात वगैरे अजिबात जोडू नका. आणि तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही, हात वगैरे कसे नाही जोडायचे, कारण आज ना ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात ना, त्या फक्त आणि फक्त इथे तुमच्यामुळे शक्य झालेल्या आहेत. आता इकडे काव्याचा नंबर असतो आणि काव्याचा नंबर असताना आता इथे लगेचच नंदिनी म्हणत असते, काव्या प्लीज तू शांत हो बरं, तू एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस, प्लीज तू शांत होणार आहेस का? हे बघ, एवढ्या सगळ्या ह्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास तू अजिबातच करून घेऊ नकोस. जा बरं, तुला डॉक्टरांनी आतमध्ये बोलवले. तेव्हा आता इथे काव्या आतमध्ये जात असते, पण नंदिनीला समजत असतं की काव्या कशामधून जाते. आणि त्याचबरोबर काही झालं ना तरी मला आता काव्याच्या खंबीरपणे पाठी उभी राहायला पाहिजे, असं आता इथे ती बोलत असते. पण काव्या म्हणत असते, ताई तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, तो जो रस्ता आहे ना तो फार खराब आहे, त्या रस्त्यामुळे हे सगळं काही झालंय. पण मला ना नक्कीच काहीतरी करायचं आहे, मी त्या रस्त्याचं नक्कीच काहीतरी करणार आहे. हायवेवरून हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी तो एकच रस्ता आहे आणि तो एकच रस्ता असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत. नाही, मला काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता मी शांत बसणार नाही. त्यावर आता इथे ती म्हणत असते, हो सगळं काही करूयात बाळा, पण आत्ता शांत बसणं फार गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बरं, तू जरा शांत बस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि रुटीन चेकअपला तिला पाठवून देते. दुसऱ्या बाजूला आता आशाला सांगितलेलं असतं की पन्ह बनवायला. तेव्हा मानिनी आवाज देते आणि म्हणत असते, आशा पोरी कोणत्याही वेळेला येत्यान बघ, तू पटकन पन्ह बनवून घे. तेव्हा आशा म्हणत असते, हो ताई बनवते. दुसऱ्या बाजूला विजय आता इथे पपई घेऊन गेलेला असतो आणि पपई घेऊन गेल्यानंतर रम्या म्हणत असते, अरे वा वा वा, तू पपई पण आणलेली आहेस, वा वा वा, खरंच ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. आता इथे विजय काय करतो, रम्याला मिक्सर फिरवायचं असतं ना, त्यामुळे तो ना खूप मोठ्यानेच गाणे लावत असतो आणि मोठ्याने गाणे लावल्यानंतर त्याला ना रम्याला मिक्सर फिरवण्यासाठी मदत करायची असते. आणि इकडे आता तो नाचत असतो आणि गाण्यांचा आवाज येत असतो. आता इकडे आशा पाहते की नेमकं एवढा मोठा गाण्यांचा आवाज नेमका येतोय कुठून, नेमकं काय चाललेलं आहे असा सुद्धा ती विचार करत असते. आणि त्याच वेळेला ह्या रम्याचं आणि विजयचं काहीही चाललेलं आहे ह्या सुद्धा गोष्टी ती आता इथे नकळतपणे बोलून जाते. आता इकडे शेवटी रम्याने मिक्सरला पपईचा पूर्ण गर काढलेला असतो आणि तो ती फिरवत असते. आता फिरवत असताना इकडे विजय म्हणत असतो, झालं का, किती राहिले? तेव्हा आता इथे ती म्हणत असते, बस होतच आलेलं आहे, बस थोडंच राहिलेलं आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आता इकडे रम्या विजयला म्हणते, ऐक ना विजय, हे जे काही पपईच्या साली आणि त्याचबरोबर बियाच्या आहेत ना, ते व्यवस्थित बाहेर टाकून दे, म्हणजे कोणाला संशय येणारच नाही. असं म्हटल्याबरोबर आता विजय एका पॉकेटमध्ये ते भरतो आणि सगळं काही भरून तिथून जात असतो. आता रम्याने ऑलरेडी सगळा गर जो आहे ना तो इथे काढून झालेला असतो. सगळा गर आणि ह्या सगळ्या गोष्टी काढून झाल्यानंतर आता आपण पाहतो की इथे रम्या ते मिक्सर जे आहे ना ते मिक्सर मात्र व्यवस्थित ठेवून देते आणि व्यवस्थित ठेवून दिल्यानंतर मिक्सरमधला तो पपईचा गर पटकन आता तिच्या स्टीलच्या बॉटलमध्ये तो पपईचा गर ती ओतून घेत असते. आता पपईचा गर ओतून घेतल्यानंतर तिला फक्त आणि फक्त एकच करायचं असतं, ते म्हणजे की आता तो जो काही पपईचा गर आहे ना तो आता किचनमध्ये न्यायचा असतो आणि किचनमध्ये नेऊन तो पपईचा गर त्या पाण्यामध्ये ओतायचा असतो. आणि म्हणूनच तिचे हे सगळे काही प्रयत्न आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे सुरू असतात. तर आता आपण पाहतो हळूच रम्या ती स्टीलची बॉटल घेऊन तिथून जाण्याचा प्रयत्न करत असते. आता स्टीलची बॉटल घेऊन तिथून जात असताना तेवढ्यातच इथे मानिनीने तिला ओझरतं पाहिलेलं असतं. आता रम्या किचनमध्ये जाते, फ्रीजमधून तो जे काही पन्ह बनवून ठेवलेलं होतं ते पन्ह बाहेर काढते आणि ते पन्ह बाहेर काढून त्यामध्ये तो पपईचा गर ओतते. पण आता चूक मोठी केली बरं का, एवढी चूक नाही, खूपच माती खाल्ली, असो पण सांगते आता पुढे. मग आता बॉटल एकतर तिथेच किचनमध्ये ठेवली, ही पहिली चूक. पपईचा गर ओतलाय पातेलं, ठीक आहे, जागेवर ठेवून दिले, तिथून बाजूला सुद्धा गेली आणि हे सगळं तिथेच घरामध्येच होते. आता ते सगळं काही ठेवल्यानंतर इकडे मानिनीला थोडासा संशय येतोय बरं का, पण आता रम्या म्हणत असते, आता हा जो पपईचा गर आहे ना एकदा काव्या आणि नंदिनीच्या पोटामध्ये गेला ना तर मग आता काही जरी झालं ना तरी सुद्धा त्यांचं बाळ कोणीही वाचू शकणार नाही, असं आता इथे ती बोलते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच म्हणत असते, सॉरी नंदिनी यार, खरं तर मला ना तुझ्यासोबत काही वैर नव्हतं, पण कसं आहे ना आता काव्याबरोबर तुला सुद्धा इथे तुझं बाळ गमवावं लागणार आहे, त्यामुळे खरंच सॉरी, असं आता इथे ती बोलते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर
दुसऱ्या बाजूला आपण पाहतो काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी ह्या दोघी जणी आता आलेल्या असतात। दोघी जणी आल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इथे त्या खूप थकून आलेल्या असतात। एवढं बाहेर ऊन असतं आणि ऊन असल्यामुळे त्यांना फार जास्त त्रास होत असतो। त्याचसोबत आपण पाहतो की आता लगेचच काव्या म्हणत असते, ताई काय गं किती ऊन आहे, खरंच ना काय करायचं ना काहीच कळत नाही आहे। आणि तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणत असते, तू नको काळजी करूस, मी ना इथे आशाताईंना कैरीचं पण बनवून ठेवायला सांगितलं होतं। कैरीचं पण बनवून ठेवायला सांगितल्यानंतर मी ना आशाताईंना आवाज देते। मग आता आशाताई म्हणत असते, तेव्हा आशा येते म्हणत असते, काय झालं? काही नाही, कैरीचं पण तुम्हाला बनवून ठेवायला सांगितलं होतं ना। हो ताई बनवलंय, देऊ काढून? नाही नाही असू द्या, तुम्ही तुमचं ना हातातलं काम जे आहे ना ते करा, मी बघते। असं म्हणून आता नंदिनी किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये जाऊन ती आता लगेचच कैरीचं पण फ्रीजमध्ये बनवून ठेवलेलं असतं आणि ते कैरीचं पण ती बाहेर काढत असते। आता जेव्हा कैरीचं पण ती बाहेर काढते तेव्हा मात्र रम्या तिथे आलेली असते आणि तेव्हा रम्या आल्यानंतर पाहते तर काय, आता नंदिनी इथे कैरीचं पण घेतलेलं आहे आणि तेव्हा ती काचेच्या ग्लासमध्ये ओतत आहे। रम्या आता पाहते, नंदिनीचं ओझरतं लक्ष जातं, ती विचार करते नेमकं काय, म्हणजे इथे कोणीतरी आहे का, इथे कोणीतरी मला पाहते का, असा विचार ती करते आणि पुन्हा आजूबाजूला पाहते तर आजूबाजूला पाहिल्यानंतर तिथे खरं तर कोणीच नसतं। मग आता नंदिनी पुन्हा म्हणत असते, अरे आत्ता तरी इथे कोणीतरी होतं। मग आता पुन्हा एकदा पाहते पण पुन्हा एकदा पाहिल्यानंतर सुद्धा तिथे कोणीही दिसत नाही। तर आता इकडे आता आपण पाहतो नंदिनी दोन्ही ग्लास भरून घेऊन बाहेर आलेली असते। आता दोन्ही पाण्याचे ग्लास भरून घेऊन आल्यानंतर लगेचच आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो काव्या म्हणत असते, ऐक ना ताई मी काय म्हणते, मस्त माझ्या रूममध्ये AC लावून तिथे बसायचं का, मस्त छान थंड थंड तिथे एन्जॉय करूयात। तेव्हा नंदिनी म्हणत असते, बरं ठीक आहे, तू हो पुढे, मी ना तेवढं ते पण बाहेर आहे ना ते ठेवून येते। असं म्हणून ती जाते। तर आता नंदिनी किचनमध्ये येते आणि किचनमध्ये ते जे पातेलं आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवायला लागते आणि तेव्हाच आता काव्या ही तिच्या बेडरूममध्ये जाते आणि दरवाजा बंद करते आणि त्यानंतर AC ऑन करत असते। आता जेव्हा नंदिनी त्या किचनमधल्या पण्याच्या पातेल्यामध्ये एक पपईची बी पाहते आणि म्हणत असते, ही पपईची बी आणि पण्यामध्ये कशी आली, वास घेऊन पाहते तर त्याच्यामध्ये पपईच्या ज्यूसचा वास असतो, पपईचा पूर्ण वास असतो आणि तेव्हा ती विचार करते, याच्यामध्ये तर पपई म्हणजे हा कोणीतरी पण्यामध्ये पपई मिक्स केली आहे। काव्या तर खोलीमध्ये गेली आहे। मग आता पटकन ते पातेलं तसंच किचनमध्ये ठेवते आणि धावतच काव्याकडे जात असते, जेणेकरून काव्याकडे गेल्यानंतर काव्या ते जे पपईचं ज्यूस आहे त्याचबरोबर ती पण म्हणून पिऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी तिला थांबवायच्या असतात म्हणून धावतच जाते। आणि काव्याने तर खरं तर हेडफोन घातलेले असतात कानामध्ये आणि कानामध्ये हेडफोन घातल्यानंतर तिला त्या गोष्टीची कल्पनासुद्धा नसते बरं का, की आता पुढे काय होणार आहे की काय नाही म्हणून। मग आता लगेच आपण पाहतो की इथे आता नंदिनी धावत येते आणि नंदिनी धावतच आल्यानंतर ती पटकनच आता तिच्या हातातून तो ग्लास काढून घेते। ग्लास काढून घेतल्यानंतर काव्या म्हणत असते, अगं ताई काय झालंय, तू बरी आहेस ना, तू ठीक आहेस ना, का असं केलेलं आहेस, म्हणजे मला ना समजलंच नाही तू अशी का वागलीस म्हणून। तेव्हा ती म्हणत असते, अगं थांब जरा, ह्याच्यामध्ये हे फक्त कैरीचं पण नाही आहे, म्हणजे हे कैरीचं पण नाही आहे म्हणजे, हो तेच सांगते मी तुला, हे फक्त कैरीचं पण नाही आहे तर याच्यामध्ये पपईचा ज्यूस कोणीतरी मिक्स केला आहे। काय? हो, याच्यामध्ये पपईचा ज्यूस आहे आणि तो कोणीतरी त्याच्यामध्ये मिक्स केला आहे, असं आता इथे ती बोलते। आणि हे सर्व काही बोलल्यानंतर आता काव्याला तो भूतकाळ आठवतो, ज्या पद्धतीने रम्याने तिला एकदा दोनदा पपई खाऊ घालण्याचा प्रयत्न केला होता, पण आता काव्याचा विश्वास असल्यामुळे ते काही तिचं यशस्वी झालं नव्हतं। तर आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला आता काव्या म्हणत असते, चल आता तर ह्या सगळ्या गोष्टींचा जाब तिला विचारावाच लागणार आहे आणि म्हणूनच आता दोघी जणी बाहेर येतात। आता दोघी जणी बाहेर आल्यानंतर आपण पाहतो की आता रम्या आणि त्याचबरोबर वसू आणि इकडे विजय ह्या तिघांना सुद्धा काव्या आणि नंदिनी ह्या जोराजोरात आवाज देत असतात, आई आई आशाताई, ह्या सगळ्यांना आवाज दिल्यानंतर आता सगळेजण बाहेर येतात आणि म्हणत असतात, काय झालेलं आहे, एवढा आरडाओरडा करण्याची गरज काय म्हणते मी, कशामुळे एवढं ओरडत आहेस, काय झालेलं काय आहे, असं ती बोलत असते। आता हे सर्व बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इथे नंदिनी म्हणत असते, रम्या तूच पपईचा ज्यूस इथे ह्या पण्यामध्ये ओतलायस ना। तेव्हा ती म्हणत असते, काहीही काय बोलतेस उगाचच, मी असलं काही करेल नाही आणि मला हे असले फालतू धंदे करायला माझ्याकडे अजिबातच वेळ नाही, उगाचच नाही ते आरोप माझ्यावर करू नकोस, काय समजलं ना।
तेव्हा काव्या रम्याचे हात पकडते आणि हाताचा वास घेऊन पाहते आणि त्या हाताला पपईचा वास येत असतो. तेव्हा आशाताई, मला एक सांगा, तुम्ही काय काय प्रोसेस केली? तेव्हा आता इकडे आशा म्हणत असते, काही नाही, मला मानिनी वहिनींनी तो जो आपल्याला पन्ह बनवायचं होतं ना, त्याचा ना गर काढून दिला. मग मी त्याच्यामध्ये थंड पाणी मिक्स केलं आणि बस फ्रीजमध्ये ठेवून दिलं. मग आता मला एक गोष्ट सांगा, आशाताईंनी एवढं सगळं केलं आहे, तर मग हे सगळं कुणी केलं? का केलंस रम्या तू असं? का वागतेस तू अशी? का आमच्या जीवावर उठलीस? त्याच वेळेला आता इकडे आशाताई म्हणत असते, मला ना आवाज येत होता. तर आता विजय म्हणत असतो, कसला आवाज येत होता? तेव्हा आशाताई म्हणत असते, म्हणजे मला ना गाण्यांचा खूप जोराजोरामध्ये आवाज येत होता. असं म्हटल्याबरोबर आता विजय म्हणत असतो, अरे बाप रे बाप, आशाताई तुम्हाला गाण्यांचा आवाज येत होता? अहो, आम्ही नुकतंच लग्न झालेलं कपल आहोत आणि आमचं नुकतंच लग्न झालंय, तर मग जर तुम्हाला गाण्यांचा आवाज येत होता तर प्रॉब्लेम काय? आम्ही आमच्या खोलीमध्ये आता गाणे आणि ह्या सगळ्या गोष्टी लावून डान्ससुद्धा करायचा नाही का? काय तर म्हणे गाण्याचा आवाज येत होता. त्यावर आता इकडे मानिनी म्हणत असते, आशा म्हणजे मला सांगा तुम्ही प्रोसेस काय काय केली? त्यावरती म्हणत असते, मी असं असं केलं. मग असं केल्याच्या नंतर मला सांगा, तुम्ही मानिनी काकू, मामी, तुम्ही तिथे होताय का हे सगळं काही बघण्यासाठी? म्हणजे तिने त्याच्यामध्ये पपईचा गर टाकला का आणखी काही टाकलं, ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी तुम्ही तिथे होता का? नव्हता ना तुम्ही तिथे. मग जर तुम्ही तिथे नव्हता तर ह्या काल आलेल्या मोलकरणीवर तुम्ही एवढा विश्वास कसं काय ठेवताय? असं तो बोलत असतो. आणि तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही आहे? हे बघा, आम्ही काहीही केलेलं नाही. स्पष्टपणे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आम्ही सांगत आहोत, आम्ही काहीच केलेलं नाही, समजलं? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखी एक, हे बघा, उगाचच नाही ते आरोप माझ्यावर आणि माझ्या बायकोवर तुम्ही टाकायचे नाही. त्याच वेळेला आता इकडे वसू म्हणत असते, ही काल आलेली मोलकरीण आणि काय ग मानिनी, तू हिच्यावर विश्वास ठेवतेस? अगं, एक दिवस अशी येईल ना, ही मोलकरीण जी आहे ना, ती तुम्हा सर्वांना बाटलीत भरेल आणि लांब कुठेतरी निहून सोडेल, अशी ह्या अशा पद्धतीने वागू शकते. आता इकडे रम्याला हसायला येत असतं. पण आता तेवढ्यातच मानिनी रम्या पुढे जाते आणि म्हणत असते, रम्या, तुला एक गोष्ट सांगू का? तू मगाशी स्टीलची बॉटल घेऊन स्वयंपाकघरामध्ये का बरं जात होतीस? तेव्हा ती म्हणत असते, अगं असं काय करतेस? मी पाण्याची बॉटल होती साधी ती, आणि ती घेऊन मी स्वयंपाकघरात जात होते. तू माझ्यावर काय आरोप करतेस? तेव्हा आता इथे मानिनी म्हणत असते, रम्या, तुला एक गोष्ट सांगू का? जर त्या पाण्याच्या बॉटलला पपईचा वास आला ना, तर रम्या, मी तुला सांगते, तुझं थोबाड फोडेल मी, थोबाड, असं मानिनीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता मानिनीने स्पष्टपणे सांगितल्यानंतर इथे आता रम्याला खूपच टेन्शन येतं. रम्या मनामध्येच म्हणत असते, रम्या, काय केलंस हे तू? माती खाल्लीस, तो पूर्ण पपईचा गर त्या पाण्यात ओतलास आणि त्यानंतर ती बॉटल तिथेच ठेवलीस, माती खाल्लीस. तेव्हा मानिनी म्हणत असते, आता थांब, मी स्वतः जाऊन बघून येते. मग आता मानिनी किचनमध्ये जाते. त्यानंतर काव्या मात्र आता रम्याच्या चेहऱ्याकडे पाहते. रम्याचा चेहरा घाबरल्यासारखं असतो, पण जेव्हा काव्या पाहते तेव्हा मात्र ती थोडीशी स्वतःला सावरून घेण्याचं काम करत असते. खूप घाबरलेली असते. बापरे, एवढी घाबरते की काही विचारूच नका. आता नंदिनीसुद्धा तिच्याकडे पाहते आणि म्हणत असते, तुला जर खोटं नाही सांगत आहे, जर ह्या सगळ्यामध्ये तू असलीस ना, तर गाठ माझ्याशी आहे. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भागसुद्धा फार इंटरेस्टिंग होणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो ह्या विजयने काय केलं आहे बरं का. हे जे काही पपईचे साल आणि बिया ज्या आहेत ना, त्या आशाच्या खोलीमध्ये नेऊन ठेवल्यात आणि त्यानंतर सगळा काही आरोप आशावर टाकलेला आहे. आता आशा ही विश्वासातली आहे आणि त्यामुळे ह्या लोकांना आशावर अजिबात संशय येत नाही. मग आता इथे काव्या म्हणत असते, हे बघ रम्या, तुला एक गोष्ट सांगू का? आशाताईवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आशाने काही केलेलं नाही. पण आता वसू म्हणत असते, हे सगळं ह्या आशाने केले आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आरोप मात्र माझ्या लेकीवर आणि जावयावर येतोय. मी हिला तर माफ करणारच नाही. असं म्हणून आता वसू इथे तिच्या पायातली चप्पल काढते आणि तेव्हा आशाला मारायचा प्रयत्न करते. त्याच वेळेला आता काव्या ती मारणारी चप्पल हातामध्ये धरते आणि म्हणत असते, आत्याबाई, फार मोठी चूक करताय. तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही आशाताईंना मारण्याऐवजी जर तुम्ही आशाताईंच्या खोलीमध्ये सालं आणि त्याचबरोबर पपईचं जे काही आहे ते सापडले, पण तुमच्या चप्पलला ही पपईची बी काय करत आहे? सांगा ना, बोला. त्याच वेळेला आता इकडे काव्या म्हणत असते, रम्या, आता तर मी तुला ह्या पपईसारखीच सोलून मारणार आहे, समजलं?
आणि त्याच वेळेला आता नंदिनी म्हणत असते, आणि मी तर पपईच्या गरासारखंच तुझा गर करणार आहे, असं ती बोलत असते. आता उलटच इथे वसूचा डाव तिच्यावर उलटलेला असतो आणि त्याच वेळेला आता इकडे हे सगळं काही खापर रम्याऐवजी, विजयऐवजी वसूवर फुटतं की काय हे पाहणं फारच इंटरेस्टिंग आहे. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.